नरेंद्र मोदी यांचं एप्स्टीन फाईलमध्ये नाव काय येतं? आणि हा व्हिडिओ काय व्हायरल होतो? नरेंद्र मोदी यांचं एप्स्टीन फाईलमध्ये नाव काय येतं? The much-awaited India-US trade deal is done. On February 2nd, Trump took to social media announcing the India-US trade deal. आणि हे काय होऊन जातं? नरेंद्र मोदी यांचं एप्स्टीन फाईलमध्ये नाव काय येतं? कि भारत रूस से तेल नहीं खरीदेगा और खुद ही बोल दिया कि पीएम मोदी ने भी उसके लिए हामी भर दी है. आणि हे होऊन जातं. नक्की नरेंद्र मोदी आणि एप्स्टीनचा संबंध काय आहे? नरेंद्र मोदी आणि एप्स्टीन यांच्यात हा संवाद का होत होता? नरेंद्र मोदींना एप्स्टीनशी काही हवं होतं का एप्स्टीनला काही नरेंद्र मोदीशी हवं होतं का? बघा, एप्स्टीन स्वतः म्हणतोय की नरेंद्र मोदी यांनी माझ्या सल्ल्याचं पालन केलं आणि इस्रायलमध्ये अमेरिकन अध्यक्षांना खुश करण्यासाठी डान्स केला आणि गाणंही गायलं. हे मिळालं ते 9 जुलै 2017च्या मेलमध्ये, जो की नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल भेटीच्या जस्ट अगोदरचा होता. नेमकं यावरून सिद्ध होतंय तरी काय? बघा, 20 नोव्हेंबर 2025 मध्ये हाऊस ओव्हरसाईट कमिटी काही डॉक्युमेंट्स रिलीज करते, ज्यात असा दावा केला आहे की 2019 मध्ये पंतप्रधान मोदी आणि अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जुने ॲडवायझर स्टीव्ह बॅनन यांची भेट घडवण्याचा एप्स्टीनने प्रयत्न केला होता. जेव्हा 23 मे 2019 रोजी नरेंद्र मोदी हे भारताचे पुन्हा एकदा पंतप्रधान बनले, मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, तेव्हा बॅननने एप्स्टीनला एक मेल सेंड केला, ज्यात असं लिहिलं होतं की आय एम डुईंग 1 hour शो फॉर इंडिया ऑन मोदी, ज्यात अमेरिकन हिंदू हेही सोबत आणले जातील. आणि त्यावर एप्स्टीनने रिप्लाय केला की मोदीचा फोकस हा सध्या चीनला थांबवण्यावर आहे. त्यानंतर एप्स्टीनकडून हेही आलंय की आपण स्टीव्ह बॅनन आणि मोदी यांची एक भेट घडवू शकतो. नंतर काही अवघ्या तासानंतरच एप्स्टीनकडून एक मेल होतो की मोदी मीटिंगसाठी ऑनबोर्ड आहेत, पण ती मीटिंग झाली की नाही हे समोर आलं नाही. नेमका एप्स्टीन आणि नरेंद्र मोदी यांच्यात संबंध काय होता? पण यावरील सर्व गोष्टीवरून एक मात्र समजून येते की नरेंद्र मोदी आणि एप्स्टीन यांचा डायरेक्टली संवाद कधीच नाही झाला. तर मग यांच्यातील संवाद करणारा म्हणजेच दुवा होता तरी कोण? आणि त्याचबरोबर मोदी यांचं नाव प्रत्येक चॅटमध्ये रिपीट का होते? यावरती ध्रुव राठेही म्हटलाय की प्रधानमंत्री मोदी नाचे और गाए होंगे ट्रंप के सामने, लेकिन इसका मतलब यहाँ पर मेटाफोरिकल भी हो सकता है कि इजराइल में नाचने और गाने का प्रोग्राम ऑर्गेनाइज किया और वहां पर यूएस प्रेसिडेंट के लिए कुछ पेश किया. हे एप्स्टीन फाईलचं गणित अजून किती मोठं आहे आणि त्यात अजून किती आकडे समोर येणार आहेत हे बघायचं अजून बाकी आहे. धन्यवाद.